सर्वप्रथम स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉप अंतर्गत बऱ्याच शाळांना पासवर्ड मिळाले आहेत, तरीही त्यांची लॉगिंग होत नाही. हे कशामुळे होत आहे आणि यावर उपाय काय असणार आहे, यासाठी आज आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम मागील व्हिडिओमध्ये आपण डाटा नोट फाउंड हा जो एरर येत होता, हा कशासाठी येतोय, त्यामागील कारण काय आहे, याविषयी माहिती घेतली होती. ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला नसेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून आपण तो व्हिडिओ पाहू शकता, जेणेकरून हे जे सर्व प्रॉब्लेम सुरू आहेत याची पार्श्वभूमी आपल्याला कळेल. ओके, आता आपला मुख्य विषय. अनेक शिक्षकांनी बदली झाल्यामुळे किंवा इतर कारणामुळे त्यांनी आपल्या शाळेच्या युडस पोर्टलवर मुख्याध्यापकांचे नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी इत्यादी सर्व माहिती अपडेट केलेली आहे, म्हणजे बदल केलेली आहे. यामुळे पूर्वी शाळेंना पासवर्ड येत नव्हता, पण आता तो पासवर्ड येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यासाठी सर्वप्रथम प्रत्येकाने आपला मोबाईलमधील SMS चा इनबॉक्स येतो चेक करा. त्या ठिकाणी या पद्धतीने आपल्याला एक SMS आला असेल, यात आपल्याला 4 अंकी क्रमांक मिळतील. तोच आपला पासवर्ड आहे. मग तो पासवर्ड टाकून आपण लॉग इन करावं. पण तरीही समस्या सुटली नाही, कारण की बरेच शिक्षकांनी हा पासवर्ड टाकल्यानंतर सुद्धा त्यांचे लॉगिन होत नाही. हे का होत आहे? कारण तुमच्या ईमेल आय डी युडायस प्लस आणि स्कॉप या दोन्ही सिस्टीममध्ये तंतोतंत मॅच होत नाही. म्हणजेच नवीन अपडेट केलेला ईमेल आय डी सिस्टीममध्ये ते घेणार नाही आणि त्यामुळे आपले लॉगिन फेल होत आहे. आता हा प्रॉब्लेम फक्त ईमेल आय डीचा आहे, कारण की आपल्याला आपला युडायस नंबर असलेला पासवर्ड आपल्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे प्राप्त झालेला आहे. म्हणजे सिस्टीममध्ये आपला मोबाईल क्रमांक बरोबर आहे. फक्त आता विषय राहिला तो मेल आय डीचा. मग यावर उपाय काय आहे? सर्वप्रथम मागील शाळेचे 1-2 वर्षाचे युडायस प्लसचे रिपोर्ट कार्ड आपल्या शाळेमध्ये असतील किंवा PDF सेव्ह केले असतील, तर आपण ते पाहू शकतात. त्यामध्ये पहिल्या पानावरच आपल्याला आपल्या शाळेची प्राथमिक माहिती दिसणार आहे. मुख्याध्यापकाचे नाव, मोबाईल नंबर आणि मेल आय डी मागील वर्षाचे. ते चेक करा. त्यात आपल्याला आपला जुना मेल आय डी दिसला असेल, तर तो आपण लॉगिंगसाठी वापरून पहा. त्याद्वारे बरेच शिक्षकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत आणि त्यांचे लॉगिंग सक्सेसफुल झालेलं आहे. त्यानंतर एवढं करूनही आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल किंवा काही शिक्षकांकडे मागील वर्षाचे रिपोर्ट कार्ड नसतील युडॅस प्लसचे, तर आपण दुसरा पर्याय वापरू शकतात. स्कॉप वेबसाईटवर त्यांनी काही लिंक दिलेल्या आहेत. या ठिकाणी बघा, ह्या पेजच्या सर्वात खालच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी आपल्याला 2 पर्याय दिलेले आहेत. जिल्हास्तरीय मार्गदर्शन समिती त्यांच्या संपर्क क्रमांक आणि राज्यस्तरीय मार्गदर्शन समिती त्यांच्या संपर्क क्रमांक. सर्वात अगोदर आपण आपल्या जिल्हास्तरीय मार्गदर्शन समिती यांच्या संपर्क क्रमांक या लिंकवर क्लिक करूया. आता लिंक क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हे त्यांची PDF इथं आपल्याला दिसणार आहे. नागपूर, नांदेड, परभणी, पालघर, बीड यापैकी आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा आपण सिलेक्ट करावा. मी फॉर एक्झाम्पल म्हणून मुंबई जिल्हा या PDF वर क्लिक करतो. या ठिकाणी आपल्याला त्या जिल्ह्याअंतर्गत त्यांची जी समिती आहे, म्हणजे आपल्याला संपर्क करण्यासाठी किंवा आपले जे प्रॉब्लेम आहेत त्यावर सोल्युशन देण्यासाठी ही कमिटी, त्यांची नावं आणि मोबाईल नंबर आपल्याला इथं दिसतील. आपण योग्य त्या व्यक्तीशी संपर्क करावा आणि त्यांना आपली जी परिस्थिती आहे की आमच्या शाळेच्या स्कॉप अंतर्गत लॉग इन करण्यासाठी मला SMS द्वारे पासवर्ड प्राप्त झालेला आहे, पण तो पासवर्ड मी वापरल्याने लॉग इन चुकीचं दाखवत आहे, म्हणजे पासवर्ड किंवा मेल आय डी चुकीचा दाखवत आहे. याचा अर्थ मोबाईल नंबर बरोबर आहे, पण माझा मेल आय डी हा चुकीचा असू शकतो. मग आपल्याला विनंती आहे की आपण युडायस पोर्टलमध्ये मागील वर्षामध्ये कोणता मेल आय डी रजिस्टर केला होता तो आम्हाला कळवावा. ही अशी नम्र विनंती आपण त्यांना केली तर आपल्याला तिथून एक्झॅक्ट जो आपला मेल आय डी होता तो आपल्याला मिळणार आहे. याच पद्धतीने आम्ही आमच्या जिल्ह्यातील भरपूर शिक्षकांचे लॉगिंग परवा दिवशी करून घेतलेले आहेत. आपण एक विनंती करा, आपला जिल्हा असेल तो सिलेक्ट करा आणि अधिकाऱ्यांशी आपण तशी मेल आय डीसाठी रिक्वेस्ट करू शकता. ओके. त्यानंतर भरपूर जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये स्कॉप अंतर्गत जे मेल आय डी होते मागील वर्षाचे, त्याची एक्सेल शीट त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करून दिली, जेणेकरून प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक यांनी आपल्या आपल्या शाळेची एक्सेल शीट ओपन करून आपला मेल आय डी चेक करून घेतलेला आहे, जेणेकरून तिथला भरपूर शाळेचे जे लॉगिंग प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह झालेले आहेत.
याचप्रमाणे आपण आपल्या तालुक्याला किंवा जिल्ह्याला कॉन्टॅक्ट करा आणि तिथून आपल्या शाळेचा UDAS क्रमांक दिल्यानंतर आपण त्यांच्याकडून आपला मेल ID कोणता होता नमूद केलेला तो आपण मिळवू शकतात. ओके. त्यानंतर आणखी तिसरा एक मार्ग आहे. स्कॉप अंतर्गत जे परिपत्रक त्यांनी निर्गमित केले होते त्या परिपत्रकाच्या 7 नंबरच्या पेजवर त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. मुख्याध्यापकांनी पासवर्ड न मिळाल्यास सर्वप्रथम केंद्रप्रमुख यांच्याशी संपर्क करावा. या ॲपमध्ये लॉग इन करण्यासाठी सन 2025-26 मधील UDAS प्लस मध्ये नोंदवलेला शाळेचा ईमेल ID, मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर इत्यादी माहिती पासवर्डसाठी त्यांनी वापरलेली आहे. ही सर्व माहिती असल्याशिवाय स्कॉप ॲपमध्ये आपली माहिती नोंदविता येणार नाही, म्हणजे स्वमूल्यांकन करता येणार नाही. उदाहरण म्हणून त्यांनी इथं दिलेले शाळेचे मुख्याध्यापक बदलीने अथवा अन्य कारणाने बदलले असतील तर सध्याच्या कार्यरत मुख्याध्यापक यांनी आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख यांच्याशी संपर्क साधून लेखी अर्जासह खालील नमुन्यात माहिती सादर करावी, जेणेकरून स्कॉप ॲपमध्ये आवश्यक बदल करणे शक्य होणार आहे. तर इथे एक महत्त्वाची सूचना त्यांनी दिलेली आहे. सदर माहिती ही इंग्रजीमध्ये सादर करायची आहे, अन्यथा बदल केला जाणार नाही. मग या ठिकाणी त्यांनी एक नमुना दिलेला आहे. शाळेचे नाव, UDAS क्रमांक, पूर्वीचे मुख्याध्यापकाचे नाव आणि इतर हे सर्व माहिती आपण इथून स्क्रीनशॉट काढू शकतात किंवा मी WhatsApp ग्रुपवर ही PDF शेअर करून देणार आहे. आमचे WhatsApp ग्रुपला जॉईन व्हायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली, तिथून आपण WhatsApp ग्रुपला जॉईन होऊ शकतात. राज्यस्तरीय सर्व नवीन अपडेट आणि सर्व जे उपक्रम किंवा जे पोर्टल असतात त्यांचे सोल्युशन आपल्याला तिथं मिळतात. इत्यादी ही सर्व जी माहिती आहे, ही सर्व माहिती आपण तिथून डाउनलोड करू शकतात किंवा स्क्रीनशॉट काढून आपण हाताने सुद्धा लिहू शकता. ही सर्व माहिती लिहा, केंद्रप्रमुखांना ती सुपूर्द करा. तिथून ते तालुका स्तर आणि जिल्हा स्तरावर ही माहिती पाठवतील आणि आपल्याला मुदतच्या आत आपला मोबाईल नंबर किंवा मेल ID जो आहे त्या सर्वामध्ये जी बदल झालेली माहिती आहे ती सर्व आपल्याला मिळवून देतील. याच पद्धतीने राज्यातील किंवा जिल्ह्यातील अश्रेणीच्या ज्या शाळा आहेत त्यांनी कशा पद्धतीने आपले जे पुरावे होते ते अपलोड केले होते, कोणकोणते पुरावे त्यांनी या ठिकाणी दिले आहेत, याविषयी मी पुढचा व्हिडिओ तयार करणार आहे. आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय.